आजची रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक मेथीची भाजी. कोणी कोणी ही मेथीची रेसिपी पाहिली असेल किंवा माहिती असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करून श्री साळुंके चॅनलला आपण सांगा. आजची रेसिपी आपण बघणार आहोत कशी मऊ लुसलुशीत अशी हिरवीगार गावरान वरची रेसिपी आहे. अशा प्रकारे तर आपण ह्याला लागणारं साहित्य मीठ, हळद, ऑनियन आणि ग्रीन चिल्ली आपण चॉप करून त्याला घेणार आहोत. आता ही मी कट केलेली आहे, पाण्यामध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे आपण ह्याच्यात खूप खडे असतात, त्यामुळे केअरफुली स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आधी आपण कट करून ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे, बघू शकताय. आणि मी 2 ऑनियन घेतलेले आहेत, हे चॉप करणार आहे. त्याचबरोबर मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून किंवा टेचून टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही ॲड करू शकतात किंवा घरातला लाल मसालाही ॲड केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण 2-3 पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आधी ठेवायचं आहे 10-20 मिनिटं, नंतर आपण घेणार आहोत. तर आता पुढची रेसिपी बघूया. कारण की ह्याच्यामध्ये भरपूर खडे असतात, रेती असते, म्हणून ह्याला चांगलं 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून पहिलं असं कट करून स्वच्छ धुवून असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे, एखाद्या मोठ्या टोपामध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये. म्हणजे व्यवस्थित हे पाणी असं वरती तरंगळतं आणि खालती जी वाळू असते ती खालती जाऊन बसते. ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर आपण नवीन असाल तर श्री साळुंके चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनल कुकिंगला आपण व्हिजिट करून माझ्या रेसिपी बघू शकताय. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आपण अशाच प्रकारे आपण बघू शकताय. मी 2 ऑनियन हे चॉप करून घेणार आहे बारीकली, आणि हिरवी मिरची मी 2च घेणार आहे, आणि आवडीनुसार सॉल्ट आणि तेल आपण ॲड करून फोडणी देणार आहोत. मध्ये लसणाचा जास्त यूज करायचा आहे. लसूण टाकल्याने, गार्लिक टाकल्याने टेस्ट आणि एक वेगळीच टेस्ट येणार आहे. हे टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. लसूण आपण व्यवस्थित 10 ते 20 पाकळ्या आपण सोलून घ्यायच्या आहेत. त्याला चॉप करा किंवा टेचून टाका. चॉप केल्याने एकदम उत्तम राहणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. सॉल्टही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकताय. ह्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, ते फॉलो करा आणि लाईक अँड सबस्क्राईब. अशा प्रकारे आपण 2च भागात हे जी हिरवी मोड आलेल्या ज्या हे आहेत ते आपण करायला, ह्याचे नाव आहे बारीक मेथी. तर प्लीज आपण ह्या रेसिपी जर आपण अंड्यामध्येही करू शकतो किंवा असं साधं व्हेजमध्ये, आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळं आपण व्हेजमध्ये करणार आहोत. ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीही ॲड करणार नाही, फक्त मीठ, तेल आणि हिरवी मिरची आणि लसूण, बस दॅट्स इट. दुसरं काहीही याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर पाण्यामध्ये मी अशा प्रकारे 2 मिनटं ठेवणार आहे. अशाच नवीन रेसिपी